तूळ राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती संतुलन आणि योग्य निर्णय घेण्याची गरज दर्शवणारी असून सूर्य सध्या मीन राशीत भ्रमण करत असल्यामुळे दैनंदिन कामकाज आणि जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे ह्या आठवड्यात आवश्यक आहे. शुक्र हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे त्याचा प्रभाव नातेसंबंध आणि सौंदर्यबुद्धी वाढवणारा ठरेल. पारंपरिक ज्योतिषानुसार हा आठवड्यामध्ये चंद्र विविध भागातून भ्रमण करीत असल्यामुळे मनात नवीन योजना तयार होऊ शकतात. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आणि गुरु यांचा सौम्य शुभसंबंध तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन किंवा कुटुंबातील मोठ्यांचा सल्ला या आठवड्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडू शकतो. आठवड्याच्या मध्यभागी बुधाचा प्रभाव वाढल्यामुळे संवाद आणि विचारांची स्पष्टता वाढेल. त्यामुळे महत्त्वाच्या चर्चांमध्ये किंवा निर्णयांमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा जबाबदाऱ्या नीट पार पाडण्याचा असून कामात सातत्य ठेवले तर वरिष्ठांचा विश्वास तुमच्यावर असलेला आणखीन वाढीस लागेल. काही लोकांना नवीन काम किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात, ज्यामुळे भविष्यात प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा ग्राहकांशी संबंध मजबूत करण्याचा असून नवीन व्यवहार किंवा भागीदारीची चर्चा होण्याची शक्यता आहे, परंतु सर्व कागदपत्र तपासूनच त्याबाबत योग्य तो निर्णय घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा ज्ञानवृद्धीचा असणार असून अभ्यासात नवीन विषय समजून घेण्याची क्षमता तुमची वाढणार आहे. काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीत चांगले मार्गदर्शन मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा सौहार्द वाढवणारा असून जोडीदारासोबत वेळ घालवल्यास नात्यातील जवळीक वाढेल. कुटुंबात एखादा छोटा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. प्रेमसंबंधात असलेल्या जातकांसाठी हा आठवडा रोमॅन्टिक वातावरण निर्माण करणारा असून काही जण आपल्या नात्याबद्दल या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. आर्थिक बाबतीत पाहता उत्पन्न स्थिर राहण्याची शक्यता आहे, परंतु घरगुती किंवा सामाजिक कार्यक्रमांवर खर्च वाढू शकतात. त्याचं योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थिती संतुलित ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून एखादा छोटासा लाभ या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य राहणार आहे. मात्र कामाचा ताण आणि मानसिक थकवा यापासून स्वतःला दूर ठेवा. नियमित व्यायाम करा, योग आणि ध्यान करा. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि त्यामुळे तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. विशेषतः झोपेची वेळ नियमित ठेवणे तुम्हाला या आठवड्यात फायदेशीर ठरेल. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, 6 व 9. शुभरंग आहे पांढरा व गुलाबी. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 18 मार्च व 21 मार्च. व तूळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी शुक्रग्रहासंदर्भात ऊर्जा वाढवण्यासाठी सकाळी देवघरात एक छोटा सुगंधी अत्तराचा दिवा लावा आणि देवी लक्ष्मीसमोर पांढरी फुले अर्पण करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 54 वेळा जप करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्याने नातेसंबंधामध्ये सौहार्द वाढेल, आर्थिक स्थिरता प्राप्त होईल आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल.